तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. ओम नमः शिवाय. ओम नमो भगवते श्री महादुर्गेश्वराय नमः. तर चला, सकाळी सकाळी उठून मस्त रेडी झालेलो आहोत. आणि हे बघा, ओवीने महाकालचं शर्ट घातलेलं आहे, जे आम्ही नाशिकला त्र्यंबकेश्वरला घेतलेलं. ॲक्च्युली मी पण शोधत होतो, पण मला काही मिळालं नाही. तर बघतो थोडा वेळाने ट्राय करतो, कारण आज आपण जाणार आहोत खिडकाळेश्वर महादेव मंदिरात, जे इथून जवळच आहे, पलावाच्या अलीकडे डोंबिवली ह्या भागामध्ये. तर तिथे जाऊन मस्तपैकी दर्शन घेऊया. कारण मागच्या वेळेस मी एकदा गेलो होतो, मस्त असं एक दगडी मंदिर असं ना, दगडी बांधकाम असलेलं मंदिर आणि मोठं शिवलिंग, शिवाची पिंड, खूप छान व्हायचं. तर आपण तिथे दर्शनाला जाऊया. आणि आता बघा, देवपूजा वगैरे आपण करतोय. पूजा मंदिर आपण साफ करून घेऊया आणि देवांची आंघोळ वगैरे करून मस्तपैकी त्यांना रेडी करूया. थँक्यू अंबरनाथ सोबत. गुड इव्हनिंग फ्रेंड्स. आणि आत्ता डायरेक्टली संध्याकाळी भेटतो आपण, जेव्हा सकाळचं फुटेज तुम्ही बघितलं त्याच्यानंतर. कारण काय झालं की दिवसभर आज महाशिवरात्रीच्या निमित्ताने ना असं म्हटलं की चल थोडं आवरून घेऊया मस्तपैकी. थोडी नॉर्मल, जसं गणपती वगैरे येतात त्याच्या आधी आपण तयारी करतो, साफसफाई करतो, नॉर्मल घर जरा सुस्थितीत ठेवण्याचा प्रयत्न करतो. तशी साफसफाई वगैरे केली. ओवीने पण मदत केली एकदम. आतलं साईड टेबल, ड्रेसिंग टेबल वगैरे सगळं पुसून घेतलं ओल्या फडक्याने. थोडा कचरा पण काढला. शिकचे हळूहळू ना विधी होते ना मोठी. तर आम्ही पण साफसफाई वगैरे केली. आणि नेमकं काय काय केलं जरा थोडं तुम्हाला दाखवतो. हे बघा, आता हे सगळं तुम्हाला दिसतं ना कसं टी व्हीने. हे सगळं ओवीने साफ केलं, पुसलं टी व्ही वगैरे सगळं ओल्या फडक्याने. हां, आणि हे बघा इथे सगळं थोडं झाडाबिडांचा सेटअप केला जरा. हे पण धुवून घेतलं, याच्यावर पण पाणी वगैरे मारलं आणि इथे ठेवलं. आणि त्याच्यानंतर बघा की म्हणजे सगळं खाली कचरा वगैरे झाला होता, झाडाच्या पानावर धूळ बसली होती. हे सगळं एकदम क्लिअर आउट करून घेतलं आहे. आणि हे ना आता असं मस्त वाटतंय की बाबा नाही, एवढा पवित्र दिवस आहे, चांगलं काहीतरी आपण करूया. तर मस्त आज आहे ना एकदम असं घर पण बघा कसं प्रकाशमान करून ठेवलं आहे, जरा एक्स्ट्रा लाईट्स वगैरे लावून. आणि मेन म्हणजे चला तुम्हाला दाखवतो, जे पूजा मंदिर आपण मस्त वगैरे आज देवांना आंघोळ वगैरे घालून घेतली आहे. हे बघा कसे आज देव एकदम चमकत आहेत. कावेरीने मस्त की देव मला धुवून दिले पितांबरीने. आणि मग देवांना आंघोळ वगैरे घालून मी मस्त गंधाक्षता वगैरे सगळं वाहून मोठ्या आईला बापूंना धूप वगैरे लावलं आहे. सगळं पादुका विराजमान झालेले आहेत. आणि हे बघा ओवीच्या हातामध्ये हा सुदीप आहे, तो काल उपासना केंद्रातून आपण घेतला होता. कारण बापूंची तब्येत म्हणजे ठीक आहे आता, थोडी कसं आहे की वयोमानानुसार आणि थोडं त्यांची काय दगदग आहे ती आता मलाच माहिती आहे. त्यांच्या ह्याच्यानुसार थोडं कधी कधी त्यांना बरं वाटत नाही. तर बापूंच्या चांगल्या तब्येतीसाठी ओवी आज बाधा निवारक सुदीप लावणार आहे, काल घेतला होता. चल ओवी लाव. तेजो धीमहि रामे चित्तलयः भवन्तु नः ओजः अनिरुद्ध रामः प्रचोदयात्. शिवरात्रीचा उपवास आहे म्हणून कावेरीची चालली आहे खिचडीची तयारी, साबुदाणा खिचडी. कारण मम्मी पप्पा पण आज गावावरून येणार आहेत, तर सगळ्यांसाठी उपवासाची खिचडी. कथ्थक, भरतनाट्यम. ओ अच्छा, ओके. ओ तांडव करते की काय? अरे गोष्ट दाखवतो तुम्हाला. हे बघा, हे झाड आहे ना, मी तुम्हाला जसं मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं एवढं होतं तेव्हा एक रस्त्यावरून जस्ट आणलं होतं. आणि आज त्याला फूल आलं आहे. आणि फूल पण बघा किती स्वीट आहे, रेड कलरचं, एकदम जबरदस्त. मला खूप आवडलं आहे हे गिफ्ट शिवप्रभूंकडून. रेडी झालं आहे महाकालचं शर्ट घालून आज महाशिवरात्रीनिमित्त. ओम नमः शिवाय. आणि हे बघा दोघी मायलेकी कशा
वाव. आता निघालोय फायनली खिडकाळेश्वर मंदिरामध्ये. इथून आहे आपलं पालावाच्या थोडं अलीकडे आहे 2-2.5 किलोमीटरवर. तर तिथे जाऊन आपल्या शिवप्रभूंचं दर्शन घेऊया आणि शिवलिंगावर जल अर्पण करूया. इथे शालू हॉटेलच्या जवळ बाईक लावलेली आहे कारण खूप गर्दी आहे त्या साईडने. आता बाईकला एंट्रीच नाही देते कारण भरपूर मोठी लाईन आहे. आणि आम्ही कितीचं ताट? 70 आणि पाणी आणि दूध वाहून देतात, जल अर्पण करून देतात. माहिती होतं देतात का नाही. तुझ्या साहित्याचं ताट घेतलेलं आहे पण जल वगैरे अर्पण करून देतात की नाही माहिती नाही कारण खूप मोठी लाईन आहे. तर बघूया आतमध्ये आता. दर्शन वगैरे झालं. लाईन होती थोडी पण लाईनीत दर्शन एकदम मस्त झालं आणि सगळ्या दत्तगुरूंचं वगैरे गणपती बाप्पा हनुमंत बाप्पा सगळ्यांचं दर्शन झालं एकदम. आता आलोय घरी. मम्मी पप्पा पण आले असतील आणि चला. महाशिवरात्रीचा उपवास काय सोडायचा नसतो. महाशिवरात्रीचा उपवास कंटिन्यू करायचा आहे आणि आपण आता 12 वाजून कितीतरी मिनिटांनी निश्चित काळ पण आहे त्या काळात पण आपण उपासना करणार आहोत. तर आता आपण खिचडी खाऊन घेतो. असा बिग बॉस बघत होतो आणि 2 जण बाहेर गेले या आठवड्यात, करण सोनावणे आणि आयुष तर ॲनिवेज जाणारच होता. त्याची तब्येत काहीतरी बरी नव्हती म्हणजे काहीतरी इंजुरी वगैरे झाली होती. पण करण सोनावणे वॉज अ शॉकिंग इविक्शन. सो आता उद्या सकाळी ऑफिसमध्ये जाऊन भेटतोच दोघांना. आएंगे वो उधर, मेरा वेट करेंगे. तर चला उद्या जाऊन त्यांना भेटतो जर चान्स मिळाला तर. कारण त्यांचे पण इंटरव्ह्यूज कंटिन्यूअस प्लॅन असतात. म्हणजे 1 मिनिट पण त्यांनाच मी बघतो ना तो अवकाश मिळत नाही जेवायला पण. कारण कंटिन्युअस ते रिपोर्टर्स एक आतमध्ये जात असतात. तर बघूया, ट्राय करूया. जर उद्या कोणाशी वार्तालाप करायची संधी मिळाली तर नक्की ट्राय करूया. अदरवाईज इट इज ओके. तर आता झाली आहे रात्र आणि आपण झोपून घेऊया. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. ब्लॉग आवडला असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कारण त्यातच आमचे भले आहे. तर चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय, टेक केअर.